पावसाळा आला की रानभाज्याला म्हणजे रानभाज्या भरपूर येतात आणि माझ्या आवडीच्या असतात रानभाज्या. त्यातलीच ही एक आहे बघा, ही आहे सराट्याची भाजी. आणि एक दिवस आपण नक्कीच ह्याची भाजी आणि त्याची रेसिपी बघणार आहोत, कारण खूप अशा भाज्या आहेत ह्या सराट्याच्या भाजीसारख्याच, इतक्या मस्त लागतात ह्या भाज्या. तर आता इथून पुढं जे सुरुवात होणार आहेत तर त्याच्यात आपण त्या भाज्या करून नक्कीच खाणार आहोत आणि आनंद घेणार आहोत. आता मी आलोय मेहता डॉक्टर यांच्याकडे ड्रेसिंग करण्यासाठी. ड्रेसिंग केले आहे. 1 एकर जे आपलं पेरायचं राहिलेलं आहे त्यासाठी उडदाचं बी घ्यायला मी इथं आलोय श्री ॲग्रो एजन्सी इथं. परंतु ढग किती आलेत बघा, आता थोड्याच वेळात पाऊस येण्याची शक्यता आहे. आता सकाळपासून पाऊस चालू आहे, म्हणजे तुळजापूरला आलो आणि मी पट्टी केली पायाला, म्हणजे पाऊस चालू झाला तो बंदच नाही. आणि मी निर्मलची उडदाची एक पिशवी घेतली आणि डिझेल पण घेतलेलं होतं. आता घरला चाललो आहे, कारण आता पाऊस काय हा थांबणार नाही. कंटिन्यू कंप्लीट हा पाऊस चालू आहे. रिपरिप आता ही 2 दिवस तर राहील असं वाटतं, कारण वातावरण तसं झालं आहे. पायाला पट्टी केली होती ते पण आता भिजली अजून. हे काय पायाचं दुखणं बरं होतंय का नाही का वाटा लागले, कारण आता भिजलोय तर खरं, थांबून कायचा अर्थ नाही म्हणून घराकडे निघालोय. विश्वजितला आणि चैत्रवीला चॉकलेट आणलंय. चैत्रवीनं सांगितलं होतं का नाही, कोणतं आहे चॉकलेट? सिल्क चॉकलेट. सिल्क का नाही, खावा मग. पाऊस लागून राहील असं वातावरण झालं, पण लगेच ऊन पण पडलं बघा, काय कळेना ह्या पावसाचं. डिझेल पण थोडं आणलेलं होतं, कारण आपल्या छोट्या ट्रॅक्टरवर तेवढंच रोटर करायचं होतं. पण आता पाऊस पडला, पण आता ऊन बी पडले, पण वापसा पूर्ण मोडल्यामुळं आता काय आपल्याला रोटर करता येणार नाही. तेवढं रोटर करून आपल्याला शेंगा पेरायच्या होत्या इथं रोटर जोडून, पण आता ते शक्य नाही कारण वापसा मोडलेला आहे. क्रिकेट हां, आणि चिखल झालं नाही का? चिखलातच का? पोरं आलेत का? या ठिकाणी आपण भुईमुग पेरणार आहोत, पण लव्हाळा बघा किती आला इथं, त्याच्यामुळे ह्याला आता फवारणी करायची आणि मग ते पेरून घ्यायचं. पलीकडे मका पेरलेली शेजारीने तर ती चांगली उगवली बघा. पहिल्यांदा आपल्याला हा लव्हाळा घालवावा लागेल, मगच काहीतरी करता येईल. इतका जोराचा पाऊस पडला, मी भिजून पण आलो, वाटलं सुद्धा नाही म्हणजे मी भिजलोय. आणि पुन्हा नंतर आता इथं ऊन पडले असं वाटत सुद्धा नाही, एवढं कडक ऊन पडले सध्या. आणि पण वापसा मोडला, त्याच्यामुळे आता काही सुद्धा करता येणार नाही या ठिकाणी. बघूयात आता उद्याच, जर संध्याकाळी नाही पाऊस आला तर उद्या, नाहीतर मग पुन्हा नंतर वापसा होईल तेव्हाच. हा आपल्या शेतातील वड आहे आणि काल वडपौर्णिमेनिमित्त गावातील महिलांनी येऊन या ठिकाणी पूजा केलेली आहे बघा. हे मुलं इथं खेळतात दररोज क्रिकेट, आज पण काय चिखल झालाय तरी पण खेळतातच चिखलात. आणि इकडं आपला कोटा. तरी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत रहा अण्णा कोळेकर ब्लॉग्स आपलं हे चॅनल, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका.